हॅलो गाईज, सरिता खैरनार किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी कारल्याची चटणी। कारल्याची चटणी कशी बनवायची चला तर पाहूया। सर्वात आधी मी कारले स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्याला मीठ लावून ठेवलेलं आहे। आता त्यासोबत मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेलं आहे ते। आता कारल्यांना 10 मिनिटं झालेले आहेत, त्याला स्वच्छ धुवून घेते। मीठ लावलेलं होतं, त्याचं कडवटपणा निघून जाईल असं। आता तेल गरम करायला ठेवते। तेल गरम झाल्यावर आता त्यामध्ये मी जिरे टाकलेलं आहे, लसूण टाकलेलं आहे। लसूण छान परतून घ्यायचं आहे। त्यासोबत मी कांदे टाकलेले आहेत, कांद्यांना पण परतून घ्यायचं आहे गोल्डन फ्राय होईपर्यंत। त्यासोबत मी टोमॅटो टाकलेले आहेत। टोमॅटोमध्येच मी मीठ टाकणार आहे थोडं। कारल्यांनाही मीठ लावलेलं होतं, थोडंसंच मी मीठ घेणार आहे। आता मी कारल्यांना पण त्यामध्ये टाकणार आहे। कारल्यांना परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यावर मी काही सुके मसाले टाकणार आहे। हळद, धना पावडर, मिरची पावडर, मीठ तर घेतलेलं सुद्धा आधी। आता 10 ते 15 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत। कारले शिजत तोपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालेलं आहे। आता थोडा वेळ मळायला ठेवूया। बघू कारले शिजलेले आहेत का आपले। कारले पण छान शिजलेले आहेत। त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। परत एकदा परतून घेते। आपली अशी कारल्याची सुकी चटणी झालेली आहे। आता मी चपात्या करायला घेते। अशी माझी सकाळी 6 ते 10 पर्यंत माझे हे कामं असतात। नाश्ता बनवते तोपर्यंत जे कामं हे असतात। नाश्ता बनवून झाल्यावर लगेचच आम्ही नाश्ता करतो। त्यानंतर मी भांडे वगैरे घासून किचन क्लीन करून घेते। 6 ते 10 पर्यंत माझे हे नाश्त्याचे कामं होतात। त्यानंतर मी बाकीचे कामं करते। आता मी नाश्ता वाढून घेतलेला आहे। कारले, काजू, बदाम, खजूर घेतलेला आहे, 2 चपात्या घेतलेल्या आहेत। नाश्ता झालेला आहे आमचा। हांडा पण घासून घेतलेला आहे मी। नाश्त्याची भांडीसुद्धा घासून झालेले आहेत। भांडे लावून घेते। आता किचन ओटा परत एकदा व्यवस्थित क्लीन करून घेते। हे बघा, किचन ओटा क्लीन झालेला आहे। आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।